नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये अंकिला मी दास तुझा या संतवाणीचा अर्थ पाहिलेला आहे. अर्थ तुम्ही समजून घेतला असेलच, तुम्हाला समजला असेलच. आज आपण या संतवाणीतून काव्य सौंदर्य हा भाग बघणार आहोत, हा घटक बघणार आहोत. काव्य सौंदर्य हा घटक आपल्याला 2 मार्कांसाठी असतो. परीक्षेमध्ये कृती पद्य विभागामध्ये प्रश्न दुसरा अ यामध्ये 2 मार्कांसाठी हा प्रश्न असतो, काव्य सौंदर्य. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रश्न चौथा अ दिलेला आहे. त्याच्यामध्ये खालील ओळींचे रसग्रहण करा असा प्रश्न आहे आणि खाली ओळी दिलेल्या आहेत. सवेची झेपावे पक्षिनी, पिली पडिताची धरणी, भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. या ओळींचा आपण अर्थ पाहिलेला आहे, आपण लिहून घेतलेला आहे. मी तुम्हाला स्पष्टीकरण सुद्धा केलेलं आहे. आता हा जो प्रश्न आहे, खालील ओळींचे रसग्रहण करा, हा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला असेल, पण रसग्रहण हा शब्द आता वापरला जात नाही. त्याऐवजी फक्त काव्य सौंदर्य या घटकामध्ये 3 प्रकार येतात. एक म्हणजे विचार सौंदर्य, भाव सौंदर्य, अर्थ सौंदर्य. तुम्हाला या 3ही प्रकारांतून कोणत्याही प्रकारांमध्ये प्रश्न विचारला जातो. ओळी दिलेल्या असतील, या ओळींमधील काव्य सौंदर्य स्पष्ट, विचार सौंदर्य स्पष्ट करा, भाव सौंदर्य स्पष्ट करा किंवा अर्थ सौंदर्य स्पष्ट करा. कोणत्याही प्रकारे हा प्रश्न जरी विचारलेला असेल तरी आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला या ओळींचा अर्थ लिहायचा आहे. विचार सौंदर्य म्हणजे काय, तर ओळींमध्ये काय विचार स्पष्ट केला आहे. भाव सौंदर्य म्हणजे काय, तर या ओळींमधून काय भाव स्पष्ट झालेला आहे. अर्थ सौंदर्य म्हणजे काय, तर या ओळींमधून काय अर्थ तुम्हाला समजलेला आहे. म्हणजेच काय, कोणत्याही ओळी असतील तरी तुम्हाला ओळींचा अर्थच तिथे लिहिणे अपेक्षित आहे. आता 2 मार्कांसाठी आपल्याला जर हे लिहायचं आहे तर आता या ओळी इथे दिलेल्या आहेत, त्या ओळींचं आपल्याला स्पष्टीकरण करत असताना आपण 3 उतारे करणार आहोत. या 3 उतार्यांमध्ये पहिला असेल तो असेल प्रस्तावना, जी आपण काल पाहिलेली आहे. आणि प्रस्तावनेमध्ये महत्त्वाचा घटक तुमचा आला पाहिजे. त्याच्यामध्ये कवीचं नाव, कवितेचं नाव हे त्यामध्ये असलं पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचं म्हणजे त्या कवितेमधून आपल्याला काय स्पष्ट करायचं आहे हे थोडक्यात. म्हणजे प्रस्तावना आपली सुरुवातीला पहिल्या उतार्यामध्ये आपण प्रस्तावना लिहिणार आहोत. दुसऱ्या उतार्यामध्ये ज्या काही ओळी दिलेल्या आहेत त्या ओळींचा आपल्याला अर्थ स्पष्ट करायचा आहे. सवेची झेपावे पक्षिनी, पिली पडिताची धरणी, भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. आता इथे पक्षिनी आणि पक्षिणीचं पिल्लू, वत्सरावे आणि धेनू म्हणजे गाय आणि वासरू यांचं उदाहरण दिलेलं आहे. तर आपण त्याचा अर्थ बघणार आहे. श्री विठ्ठलाला विनंती करताना संत नामदेव म्हणतात की, ज्याप्रमाणे पक्षिणीचे पिल्लू जमिनीवर पडताना पक्षिणी पाहते आणि लगेच त्याला वाचवण्यासाठी जमिनीवर झेप घेते व पिलाला वाचवते, ज्याप्रमाणे आपल्या भुकेलेल्या वासराचा आवाज ऐकून गाय हंबरत धावत वासराकडे जाते आणि त्याची भूक भागवते, त्याचप्रमाणे तू देखील माझ्यासाठी धावत ये. हा आपण इथे दुसऱ्या उतार्यामध्ये अर्थ स्पष्ट केलेला आहे या ओळींचा. आणि तिसऱ्या उतार्यामध्ये आपण काय लिहिलेलं आहे, अशा प्रकारे संत नामदेवांनी पक्षिणी पिल्लू, गाय वासरू यांच्या दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. म्हणजे थोडक्यात आपण या आशय लिहिलेला आहे की या उतार्यातून आपल्याला काय सांगायचं हे अगदी थोडक्यात आपण लिहिलेलं आहे.
हे सगळं जर आपण पाहिलं 2 मार्कांसाठी हे अपेक्षित आहे. तुम्ही अगदी असंच लिहिलं पाहिजे असं नाही, तुमच्या भाषेत सुद्धा तुम्ही लिहू शकता, पण तुमची भाषा ही प्रमाण भाषा असली पाहिजे. आता प्रमाण भाषा म्हणजे काय, तर मराठी भाषेमध्ये अनेक प्रकारच्या भाषा असतात, बोलीभाषा असतात. वऱ्हाडी असते, कोकणी असते, अहिराणी असते, बऱ्याच प्रकारच्या भाषा असतात. बरेचदा मुलं काय करतात की त्यांची बोलीभाषा जी असते ती वेगळी असते आणि त्याच जसं ते बोलतात त्याच भाषेमध्ये ते लिहितात सुद्धा. पण आपल्याला इथे तसं लिहून चालत नाही. आपल्याला इथे प्रमाण भाषाच वापरावी लागते. प्रमाण भाषा म्हणजे काय, तर पुस्तकी भाषा. आपण जे बोलतो, लिहितो, शुद्ध आणि व्यवस्थित असणं गरजेचं असतं. त्यासाठी व्याकरणाच्या नियमांनुसार जी भाषा तयार केली गेली ती म्हणजे प्रमाण भाषा, आपली पुस्तकी भाषा. यासाठी तुम्हाला पुस्तकाचं वाचन करणं गरजेचं आहे. जोरजोरात मोठ्याने बोलायचं. पुस्तकातून वाचत असताना कोणतंही पाठ वाचा, तुम्ही कविता वाचा, जोरजोरात मोठ्याने वाचायचं. यामुळे तुमची वाचनामध्ये सुधारणा होते आणि वाचनामध्ये सुधारणा झाली की हळूहळू तुमची लिखाणात सुद्धा सुधारणा होते. म्हणजे तुम्हाला इथे कल्पनाशक्ती, आकलनशक्ती जो भाग दिलेला आहे, आपण सुरुवातीला म्हणलेलं आहे की तुमची कल्पना वापरून तुम्ही इथे शब्दरचना करू शकता. अगदी ज्या काही नोट्स तुम्हाला मिळतात तसं अगदी तसंच्या तसंच लिहिण्याची गरज नाही. तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून तुमच्या शब्दांमध्येही तुम्ही अर्थ लिहू शकता. पण ती भाषा प्रमाण भाषा असली पाहिजे, आपली बोलीभाषा नसावी. या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे. दुसरं असं की आपलं याच्यानंतर आपण बघणार आहोत कृतीपत्रिकेमध्ये असलेला कृती 2A. हा आपल्याला 8 मार्कांसाठी असतो. याच्यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारलेले असतात, तर प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री, कवी किंवा कवयित्री, प्रस्तुत कवितेचा विषय, प्रस्तुत कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा अर्थ, पुढचा आहे संदेश, 5वा प्रश्न आहे कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे, आणि शेवटचा प्रश्न आहे प्रस्तुत कवितेतील 4 शब्दांचा अर्थ लिहा. कोणतेही 4 शब्द आपल्याला दिलेले असतात आणि त्याचा आपल्याला अर्थ लिहायचा असतो. आता परीक्षेमध्ये हे सर्व दिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ज्या कवितेचं स्पष्टीकरण करायचं आहे, या मुद्द्यानुसार जे काही स्पष्टीकरण करायचं आहे त्या कवितेचं नाव वरती लिहिणं अपेक्षित आहे, नाही तर तिथे मार्क कट होतात. म्हणून सर्वात पहिल्यांदा आपण वरती कवितेचं नाव लिहायचं आहे. आता मी इथं लिहिलेलं आहे अंकिला मी दासू तुझा. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री जे काही आहेत संत नामदेव. 1 मार्कांसाठी हा प्रश्न असतो. प्रस्तुत कवितेचा विषय आपण काल पाहिलेलंच आहे, हे प्रस्तावनेमध्ये सर्व दिलेलं आहे. प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. हा 1 मार्कांसाठी प्रश्न असतो. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा सरळ अर्थ, 2 मार्कांसाठी हा प्रश्न असतो. आत्ताच मी तुम्हाला स्पष्टीकरण केलेलं आहे. कोणत्याही जर ओळी दिल्या, कवितेच्या कोणत्याही जर ओळी दिल्या तर आपल्याला 3 पॅसेजमध्ये 3 उतार्यांमध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे आणि ती सवय आपण लावूनच घ्यायची आहे. सगळ्यात पहिल्या उतार्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण लिहिणार आहे प्रस्तावना. प्रस्तावनेमध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते लिहायचे. त्याच्यानंतर ज्या काही दिलेल्या 2 ओळी आहेत त्या ओळींचा अर्थ लिहायचा आणि नंतर अशा प्रकारे असं थोडक्यात जे काही तुम्हाला त्या 2 ओळीतून समजलेला आहे तो थोडक्यात आशय हा एका ओळीमध्ये खाली लिहायचा आहे. अशा प्रकारे 3 उतार्यांमध्ये आपण या ओळींचा अर्थ लिहिणार आहे. संदेश. आता ही कविता शिकल्यानंतर, ही अभंगवाणी शिकल्यानंतर आपल्याला
काय संदेश मिळालेला आहे? या अभंगवाणीतून आपल्याला काय संदेश मिळालेला आहे? कशा प्रकारे काय दिलेलं आहे या अभंगवाणीमध्ये? तर परमेश्वर कृपेची याचना संत नामदेवांनी केलेली आहे. पण आपल्याला काय काय दिलेलं आहे ते लिहायचं नाही आहे, आपल्याला संदेश काय मिळाला आहे हे लिहायचं आहे. तुम्हाला काय समजलं आहे, त्यातून काय तुम्हाला संदेश मिळालेला आहे? तर इथे काय आहे या अभंगवाणीमध्ये? संकटात सापडलेल्या आपल्या बाळाला, कोणतेही बाळ असेल, मग ते एक गाय वासरू असेल किंवा हरिणी आणि हरिणीचे पाडस असेल, आई आणि बाळ असेल, कोणतंही उदाहरण, इथं प्रत्येक आईचं उदाहरण दिलेलं आहे. आपल्या बाळाला वाचवण्यासाठी जशी आई धावून येते त्याचप्रमाणे परमेश्वर सुद्धा आपल्या भक्तांच्या पाठीशी उभा राहतो. त्यामुळे परमेश्वरावर विश्वास ठेवून परमेश्वराची भक्ती करावी. आपल्याला काय संदेश मिळतोय या कवितेतून? की परमेश्वराची भक्ती करावी. सुरुवातीला आपण जी मूल्य सांगितली होती, 10 मूल्य, त्याच्यामध्ये आपल्याला या कवितेमध्ये आपण कोणतं मूल्य अभ्यासलेलं आहे? तर हे आहे भक्ती, प्रेम, परमेश्वराची भक्ती, परमेश्वरावर असलेलं प्रेम, विश्वास, हे मूल्य आपल्याला या कवितेमध्ये पाहायला मिळत आहे. कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे हे तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता. शक्यतो न आवडण्याची कारणे लिहायची नाहीत, निगेटिव्ह लिहायचं नाही. आवडण्याची कारणे तुम्ही लिहा, कोणतंही कारण लिहू शकता. काहीच आठवत नसेल तर प्रस्तावनेमधून 1-2 पॉईंट, 1-2 मुद्दे तुम्ही टाकू शकता की या गोष्टीमुळे आम्हाला प्रस्तावना कविता आवडलेली आहे. संत नामदेवांनी विविध दृष्टांत दिलेले आहेत, हे दृष्टांत आम्हाला आवडलेले आहेत. कोणतीही कल्पना तुमच्या मनाने तुम्हाला जे काही लिहिता येईल, तुम्हाला जर कविता व्यवस्थित चांगली समजली असेल तर तुम्ही हे पॉईंट, हे मुद्दे सहजपणे लिहू शकता. आता इथे तुमची कल्पना गरजेची आहे. कविता आवडण्याची कारणे ही तुम्हाला जी काही लिहिता येतील ती तुम्ही तुमच्या भाषेत लिहायची आहेत. शेवटचा प्रश्न आहे, प्रस्तुत कवितेतील 4 शब्दांचा अर्थ लिहा. कोणतेही 4 शब्द आपल्याला दिलेले असतील कवितेतील आणि त्या 4 शब्दांचा अर्थ आपल्याला तिथे लिहिणे अपेक्षित आहेत. अशा या 6 प्रश्नांमधून कोणतेही 5 प्रश्न येतात. 8 मार्कांसाठी हे प्रश्न असतात. आपली कविता जर पूर्णपणे पाठ असेल, आपल्याला अर्थ जर व्यवस्थित समजला असेल तर यांचा हा प्रश्न सोडवणं अतिशय सोपं आहे. हा प्रश्न आपण अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकतो, अगदी मजेत सोडवू शकतो. आता आपण यानंतर या कवितेचे प्रश्न पाहूया. माझ्याकडे हे वर्कबुक आहे 10वीचं, तेच मी इथे घेतलेलं आहे प्रश्नांसाठी. प्रश्न वाचते. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. कृती 1, आकलन कृती. आकलन कृतीसाठी हे प्रश्न दिलेले आहेत. पुढील कृती केव्हा घडतात ते लिहा. प्रश्न पहिला आहे, माता धावून जाते केव्हा? माता केव्हा धावून जाते याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. पृथ्वीवर पक्षिणी झेपावते, पक्षिणी केव्हा झेपावते याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. गाय हंबरत धावते, केव्हा धावते याचं उत्तर लिहायचं आहे. हरिणी चिंतित होते, हरिणी केव्हा चिंतित होते याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. थोडक्यामध्ये ही उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. हे तुम्ही घरच्या घरी याची उत्तरं शोधा आणि लिहून काढा. याच्यानंतर पुढे दुसरा प्रश्न आहे, हाही आहे आकलन कृतीसाठी. आकृती पूर्ण करा. कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द. माता आणि हरिणी. कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द कोणते आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे, ते तुम्ही शोधून लिहायचे. याची उत्तरं मी तुम्हाला नंतर पुढील व्हिडिओमध्ये देईनच. पुढचा प्रश्न आहे, कोण ते लिहा. परमेश्वराचे दास कोण आहेत ते लिहायचे. मेघाला विनवणी करणारा कोण आहे तो लिहायचे. संत नामदेवांनी ज्यांना विनवले आहे
आणि सकल संत गाथेचे संपादक. सकल संत गाथेचे संपादक हा जो प्रश्न आहे याचं उत्तर आपलं संपूर्ण अभंगवाणी पाठ्यपुस्तकामध्ये अभंगवाणी संपल्यानंतर खालच्या बाजूला संपादक दिलेले असतात, तिथे त्यांचं नाव दिलेलं असतं, ते शोधून लिहा. पुढचा प्रश्न आहे सहसंबंध जोडा. माता बाळ, मातेचा संबंध येतो बाळाशी. महारिणी याचा संबंध कशाशी येईल त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. पक्षिणी पिल्लू, पक्षिणीचं पिल्लू आहे. तर धेनू म्हणजे गाय, यांचा संबंध कशाशी येतोय ते आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर पुढे आहे कृती 3, काव्य सौंदर्य कृती. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू या ओळीचे भावसौंदर्य स्पष्ट करा. आता इथे प्रश्न विचारलेला आहे भावसौंदर्य. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की कोणत्याही ओळी असतील, सौंदर्य कोणतंही विचारलं असेल, भावसौंदर्य, अर्थसौंदर्य, विचार सौंदर्य, काहीही विचारलं असेल तरी आपल्याला तिथून काय लिहायचं आहे की या ओळींचा अर्थ लिहायचा आहे. 3 पॅसेज करायचे आहेत. पहिल्या पॅसेजमध्ये प्रस्तावना, दुसऱ्या पॅसेजमध्ये अर्थ आणि तिसऱ्या पॅसेजमध्ये, तिसऱ्या उतार्यामध्ये थोडक्यात आपल्याला यातून काय आशय स्पष्ट झालेला आहे हे आपल्याला लिहायचे. हे प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधा, लिहून काढा.